गुड मॉर्निंग. आणि आज आहे बॉलिवूड डेज. ट्विंकल नाही, प्रीटी झिंटा बनली आहे. बुमरो डान्स करणार आहे ना उनी. तिचा मेकअप तीच करतीये. छान असा छान डान्स करा. सो अवनी तिथे रेडी झालेली आहे. प्रीती झिंटा. कोण बनली तू? कोण बनली तू? आणि इकडे आता अवनी रेडी झाली. अवनी आता गेली आणि माझी सकाळ सकाळ तारांबर उडाली आहे. फक्त आता आंघोळी केले, बाकी काहीच केलं नाहीये. आणि आत्ता जस्ट ती गेली आहे. त्यांच्या क्लासमध्ये आज बॉलिवूड डे आहे. तर म्हणजे कुठलीही बॉलिवूड ॲक्टर्सची डान्स किंवा ॲक्टिंग किंवा त्यांच्याबद्दल 2 शब्द म्हणजे असं बोलायचं होतं, 4 लाईन्स त्या टाईपमध्ये. सो तिला छोटासा एक डान्स बुमरोचा मी शिकवला होता. ते पण रात्री 15 ते 20 मिनिटातच तिने ते केलेलं आहे. एकदम 1 मिनिटाचा साधा सिम्पल स्टेप्स दिलेले आहेत, जे बेसिक स्टेप्स आहेत ज्या ओरिजिनल सॉन्गमध्ये बुमरोच्या. ती स्टेप तिला दिलेली आहे. आणि आता गेली मॅडम. आता काय करतील माहिती नाही, बट ठीक आहे, चल काहीच नाही तर ॲटलिस्ट ते तरी कंपल्सरी होतं. मेन ना तिला टाईम नव्हता, कारण ती सकाळी जायची 1 वाजता, ती डायरेक्ट 9 वाजता यायची. आणि मग सकाळी उशिरा उठायची 11 साडे 11ला, कारण का दिवसभर क्लासमध्ये दमायची. मग मी पण तिला उठवत नव्हती, त्याच्यामुळे प्रॅक्टिसला टाईमच नाही मिळाला. त्यामुळे मग तिला म्हटलं जाऊन ते साधं सिम्पल कर, कंपल्सरी आहे. छोटंसं दाखव तुझा ॲक्ट. सो आता गेली. आता काय माहिती काय करते. आणि दाखवते पसारा. मॅडमचा इथे हा सगळा असा पसारा करून गेलेत आणि अख्ख्या घरभर पसारा पडलाय. आता ते सगळं पटापट आवरते. आणि हे बघा, हे पापडं अक्षय आता गावी गेला होता ना, तेव्हा पापडं दिली त्याच्या बहिणीनी आणि मामीनी. इकडे पण आहे. आणि थोडेसे वाळत पण घातलेले आहेत. सो आता मी मम्मीकडे आलेली आहे. आणि दुपारचं जेवण वगैरे सगळं घरीच केलं. आणि मम्मीकडे यासाठी आलेली आहे की माझी मावशी आहे ती इकडे आलेली आहे. आणि तिचा जरा डोळ्यांचा इश्यू झाला होता. सो ती दवाखान्यात गेली. मग तिला बघायला मी इकडे आली आहे. आणि सगळ्यात मेन, बाल्यानी गावावरनं आंबे आणले. ते आंबे घेण्यासाठी आली आहे मी. आणि सगळ्यात मेन सांगू का, की त्यांनी 3000 शेकडा आंबे आणले होते. त्यातले प्रत्येकाला 15-15 आंबे आलेत. म्हणजे मला पण 15 आंबे वाटलेले आले. तर ते घ्यायला आली आहे मी इकडे मम्मीकडे. आणि आता ते घेणार आणि मग घरी जाणार आहे. घरी पण संध्याकाळचे बरेच असे प्लॅन्स आहेत. म्हणजे जसं की आज नेमकं मावशीची ॲनिव्हर्सरी आहे. आणि माझी मैत्रीण आहे, तिच्या घरी पण जायचं आहे. तर तिने आम्हाला नाईट आऊटसाठी बोलवले आज. म्हणजे आज नाईट आऊट करणार आणि उद्या तिकडे राहणार, जेवणार वगैरे आणि मग येणार. प्लस संध्याकाळी पण जेवणार आहे. पण आता असं झालं आहे की 2-2 ठिकाणचं आमंत्रण. नेमकं आता माझ्या मावशीच्या मुलीचा सुद्धा कॉल आला. आणि ती बोलली की ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची मम्मी पप्पांची, तर संध्याकाळी हे करून त्यांच्याकडे मिसळ पाव आहे. तर मग आता सगळाच गोंधळ झाला. कारण दुपारी आमचं जे मैत्रिणीच्या घरी जायचं होतं तो प्लॅन दुपारीच ठरला होता. आणि मावशीचा कॉल मला ते डिसाईड झाल्याच्या नंतर आला. आणि दुसऱ्या जी ॲनिव्हर्सरी आहे तिचा कॉल मला आत्ता आला. त्याच्यामुळे आता काय करावं हेच काय कळत नाही आहे. पण आता आमचा पहिला प्लॅन तिला सांगितलं होतं, जेवण वगैरे करणार होती. तिने मच्छी वगैरे घेऊन ठेवली होती. मग बघू, तिच्याकडे जाऊ, केक वगैरे कटिंग करू. थोडा वेळ थांबते इकडे मम्मीकडे आणि मग जाते. तुझा नाहीये बर्थडे.
सो आज आहे संडे आणि मी आता चाललेली आहे बारशाला. जे लास्ट टाइम तुम्ही व्हिडिओ बघितला असेल बेबी शॉवरचा, जिथे अवनीने डान्स केला होता, जो मी यूट्यूब चॅनलवरती म्हणजे टाकलेला होता. जर तो बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की त्यांना ट्विन्स बेबी झाली. तर त्यांचा दोघांचाच बारसा, एक मुलगा एक मुलगी झाली त्यांना. सो त्यांच्या बारशाला आता आम्ही चाललेलो, म्हणजे मी चाललेली आहे आता. अवनी क्लासला गेली आहे, अक्षय सलोनमध्ये. तर तो थोड्या वेळाने येणार आहे, फेरी मारणार आहे आणि मग आता मी एकटीच इकडनं पहिले जाणार आहे. त्यांना ट्विन्स बेबी खूप क्यूट आहेत बेबी. आता काय नाव ठेवलंय काय ते माहिती नाही, तिकडे गेल्यावरती कळेल. आणि टेन्शन फ्री झाले, ट्विन्स बेबी झालं, एक मुलगा एक मुलगी, म्हणजे आता त्यांना काही टेन्शनच नाही. आता इकडे पोचले, हॉल घेतले त्यांनी छोटासा असा छानपैकी. आणि अक्षय आणि मी दोघं पण आहोत, कारण त्यांनी बोलवले दादानी कंपल्सरी. मग आता जेवणासाठी तसंही तो येतो दुपारचा, मग आता त्यांनी बंद केले सगळं आणि मग तो पण आलाय. आता आली मी घरी बारशावरून जाऊन. आणि मुलाचं आणि मुलीचं नाव पण खूप छान ठेवलेलं आहे, श्रीजा आणि श्रियान. जसं की तुम्हाला म्हटलं तर ट्विन्स बेबी झालेत आणि बेबी पण खूप छान आहे. दाखवणार होती व्हिडिओमध्ये, पण खूप छोटे आहेत ते आत्ताशी, म्हणजे महिना पण त्यांना अजून कंप्लीट नाही झाला आहे, म्हणून मी त्यांची व्हिडिओ घेतली नाही. म्हणजे तुम्हाला दिसले असते की ती क्यूट, आणि दोघं पण इतकीच सुंदर आहेत. आणि ना मुलगा आहे ना, म्हणजे बॉय आहे ना, तो ना एक डोळा बंद एक डोळा उघडा ठेवून झोपला होता. आणि मुलगी एकदम मस्त. मुली ऑलवेज भारीच असतात, त्याच्यामध्ये काय म्हणजे हेच नाही, डाऊटच नाही. आणि छान होतं, छान झालं बारसं वगैरे. आणि आता घरी आले, तुम्हाला दाखवते. बाल्या म्हणजे माझा मावशीचा मुलगा अनिरुद्ध, तो गावी गेला होता. तर मग त्यांनी गावावरून ना आंबे आणले, 3,000 रुपये शेकडा. हां, म्हणजे 4,000 रुपये होते, तर कमी करून करून मग 3,000वरती आला शेकडा. आणि तो तर गावचे आंबे कणबी. तर आणि 100 आंबे आलेले, पण त्याच्यामध्ये सगळ्यांना त्यांनी वाटणी केली, समान वाटणी, कोणाला जास्त नाही कोणाला कमी नाही. तर प्रत्येकीला 15-15 आंबे आले. सो छान आहेत आंबे, तुम्हाला मी दाखवते आंबे. हे आमच्या चिपळूणमधले कणबी आंबे, जे बाल्याची मम्मी म्हणजे माझी मावशी तिने घेऊन दिले त्याला. आणि तो घेऊन आला इकडे, तो गावी गेलेला तेव्हा. आणि हे अजून थोडे पिकले नाहीये, तर पिकले ना तर ते खूप टेस्टी लागतात. सगळ्यांना माहितीच असेल, जे कोकणकर आहेत त्यांना ऑलरेडी माहिती असेल. आणि खूप सुंदर लागतात. काल मी एक खाल्ला मम्मीच्या घरी गेलेली तेव्हा, खूप सुंदर होता टेस्टला. आणि खाल्लेत, असं नाही की नाही खाल्लेत, म्हणजे जेव्हापासून सीझन स्टार्ट झाला तेव्हापासून आम्ही आंबे खाल्ले. पण ते कसे नॉर्मलवाले, 500 रुपये डझन, 600 रुपये डझनवाले. ते पण टेस्ट नाही त्याला एवढी, म्हणजे इतकी पण नाही. जसं की छान म्हणजे ह्याचा आंबा असतो प्रॉपर असा हापूस आंबा, त्याची चव कुठल्याच आंब्याला नव्हती. जेवढे आंबे आतापर्यंत जवळजवळ 4-5 डझन तरी खाल्ले असतील, पण त्याला कुठल्याच आंब्याला एवढी चव नव्हती, म्हणजे नॉर्मली लागत होते. पण हे जे आंबे आहेत ना, ते कणबी आंबे आहेत, म्हणजे हापूस पण नाही म्हणतात, कणबी आंबे आहेत हे. तर खूप टेस्टी असतात हे. तर आता ह्याला जरा पिकवते, पण असं झाले कधी ते पिकतायत. धीर नसतो आम्हाला, कारण मी आणि अवनी आम्ही दोघीच कंटिन्युअस, म्हणजे दिवसातून जर आंबे घरी असतील तर दोन तरी आंबे आम्ही दोघी खातच असतो, कारण जास्त पण खायचं नसतं गरमीतनं. आणि अवनी तर दिवसभर नसते, पण अक्षय नाही एवढा खात. तो आम्हाला आवडतं ना, म्हणून तो नाही खात. तो एखाद दिवशी म्हणजे त्याला जर असं वाटेल की आता एक आंबा खावा, तर मग तो खाणार. नाही तर तो म्हणाल तर मोस्टली नाहीच. मी आणि अवनी आम्ही दोघंच एक्सपर्ट आहेत आंबे खाण्यामध्ये. मी जेव्हा प्रेग्नेंट होती ना, तेव्हा सुद्धा मला आंबे खायला बंदी होती, म्हणजे तेव्हा प्रेग्नेन्सीमध्ये आंबा खात नाही मी, गपचूप खायची. पण नशीब काहीच नाही झालं देवाच्या कृपेने. अवनी पण एकदम बारीच आहे माझी, त्यात काही शकच नाही. सो आता जरासा आराम करते. संध्याकाळला मच्छी घेतली आहे, बोंबील आणि कोलंबी घेतली आहे. 100 रुपयाचे बोंबील, 50 रुपयाची कोलंबी घेतली. दारावरच मच्छी मस्त बेस्ट मिळत असते, आणि आपले भैया असतात त्याच्यामुळे ते कमी करून देतातच. त्याच्यामुळे तिथेच घेणं मला जास्त चांगलं वाटतं. नाहीतर मच्छी मार्केट वगैरे आहे आमच्या इकडे सुद्धा जवळ, असं नाही आहे की नाही आहे. पण त्यांच्याकडनं घेतलं की त्यांची पण मच्छी संपते, विचार दिवसभर फिरत असतात.
मग आता संध्याकाळी मच्छी करणार आहे. आणि आता व्हेज जेवण होतं, पुलाव भात, छोलेची भाजी, पापड, कोशिंबीर, लोणचं आणि जेवण खूपच सुंदर होतं. म्हणजे असं वाटतच नव्हतं की असं बाहेरून मागवलं, इतकं छान जेवण होतं. त्यांच्या सासऱ्यांनीच वाटतं केलं होतं, दादाच्या भावाच्या सासऱ्यांनी वाटतं जेवण केलं होतं, पण छान होतं जेवण. सो तो जरासा आराम करते आणि मग बघू संध्याकाळी भेटते तुम्हाला. बोले ना खायचं धीर नसतो बघितल्यावरती. आणि एक होता थोडासा पिकलेला, म्हणजे इतका पण पिकला नव्हता, कच्चा पण नव्हता. सो तो आता मी कापलाय आणि मी आता खाणार आहे, कारण ते बघितल्यानंतर मला चैन नाही. सो हे बघा छान असे आंबे. आणि गावचा आंबा बोला तर काय भारीच असते. स्वतः खाते आणि आराम करते. जर तुम्हाला व्हिडिओ खरंच जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करत जा. आणि जर काय असेल म्हणजे व्हिडिओमध्ये काही चूक असेल किंवा माझं काही चुकत असेल तर नक्की सांगा. कारण का कसं असतं, आपण जेव्हा स्वतः व्हिडिओ बनवतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं नाही आपण हे करेक्ट करतोय किंवा करेक्ट बोलतोय. पण जो समोर व्यक्ती बघत असतो ना त्याला कळत असतं की हा बाबा ह्या व्हिडिओमध्ये थोडं चेंजेस हवे होते किंवा ह्या व्हिडिओमध्ये थोडं तू चांगलं नाही बोलली आहेस किंवा अजून काही दाखवायला हवं होतं. तर असं असेल तर नक्की सांगत जा की मी पण नवीनच आहे, म्हणजे मला पण एवढा एक्सपिरियन्स नाही आहे. बट हळूहळू मी पण शिकते आहे. पहिले मला एवढं पण नाही यायचं बोलता, बट आता मी कॉन्फिडन्स आहे थोडा की बोलू शकते. मी मध्ये अटकते. अक्षय मला नेहमी बोलत असतो की तू मध्ये अटकते बोलताना, थोडं अजून लँग्वेज आणि अजून थोडं स्पष्ट बोलत जा. तर मी त्याचं पण म्हणजे पॉझिटिव्हलीच घेईन की कदाचित चुकत असेल माझं मध्ये मी अटकते बोलताना. मी अशी अटकते घरी विदाऊट व्हिडिओसुद्धा. तर नक्की ट्राय करत जाईन. तर प्लीज आवडत असेल तर नक्की एक लाईक आणि एक सबस्क्राईब करत जा. आता जस्ट झोपून उठली आहे. 4:30ची बेल लावलेली पण उठली डायरेक्ट 5 वाजता. बेल वाजली की नाही मला ते स्वतः आठवत नाहीये. छान झोप लागली होती कारण सकाळी पण लवकर उठली होती, अवनीची गडबड होती. तर मग आता सगळं आवरून घेते. चहा तर नाही पिणार आहे आज, कारण आता असं वाटतं ऍसिडिटी होणार आहे, असं कसं तरीच झालेलं आहे मला. मग आता इकडची सगळी कामं जी राहिलेत ती आता लावून घेते आणि कपाट साफ करायचा विचार केलाय. स्वतः बघू कपाट साफ करणार आहे आणि मच्छी साफ करून ठेवायची, कारण सकाळी घेतलेली मच्छी मी साफ नाही करून तशीच फ्रीजरला ठेवली आहे. तर सगळ्यात पहिले ती आता साफ करून घेते आणि मग बाकीची सगळी कामं आवरून घेते. एवढीच भांडी होती ती पण घासायचा कंटाळा केला तर आता घासून टाकते. चहा नको झाली मला आता. ते चहा प्यायचाच ऍक्च्युली आता कंटाळा आलाय, म्हणून मग आता हे ना त्यांनी दिलं, जिथे बारशाला गेली दुपारी ना त्यांनी हे दिलं. आता ते खाऊन घेते आणि मग बाकीची सगळी कामं आवरून घेते. इथे आता माझी मच्छी पण साफ करून झाली आहे. हे 100 रुपयाची बोंबील आणि 50 रुपयाची कोलंबी. ही कोलंबी एवढीच घेतली कारण कालवणासाठी बरी पडेल म्हणून घेतलेली, आणि हे तळण्यासाठी. थोडा वेळ मग सलूनमध्ये जाऊन बसली होती आणि आता कालवणाला फोडणी देते इथे आता. आणि मग लगेच 9 वाजतील, लगेच अवनीला आणायला जावं लागेल. आणि आज मदर्स डे आहे तर माझ्या मम्मीला ना म्हैसूर आवडतो. सो आता विचार केला तिला म्हैसूर घेऊन जाते किंवा अजून काहीतरी वेगळं बघते काय भेटतंय का. अवनी नव्हती म्हणून नाही गेली, कारण अवनी सोबतच जायचं होतं. तिला पण तिची आई म्हणजे माझी मम्मी फेवरेट आहे, माझ्यापेक्षा पण जास्त फेवरेट जर ती म्हटलात तरी चालेल. सो तर तिकडे चाललोय मी आता. पहिले अवनीला घेणार आणि मग तिकडे मम्मीकडे जाणार आहे. सो तुम्हाला दाखवते. फटाफट चपात्या शेकवून घेते. एकीकडे भात पण झालेला आहे, एकीकडे कालवण पण झालेलं आहे. आणि आता इथे चपात्या पण आहेत. फक्त मच्छी फ्राय करायची बाकी आहे. ती आता आल्यावरती करते. आणि 9 आता पूर्णपणे वाजलेले आहेत. आता मला रिक्षाने जावं लागेल पटकन, कारण ते तर सुटली असेल. बघू बस भेटली तर बसनी जाईल. हे सगळं घाट मम्मीकडे जायचं अचानक प्लॅन केला मी, नाही तर आधी जर प्लॅन केला असता ना तर मग तयारी केली. म्हणजे अरे यार चिकटली. आधी जर प्लॅन केला असता ना तर मग अगोदर मी तयारी करून ठेवली असती. मी म्हटलं आरामात जेवण करायचंय तर मग कशाला उगाच घाई जेवणाची. गरम गरम जेवण बरं लागतं. तर कसलं काय अचानक प्लॅन घेतला, म्हटलं चल आता काहीतरी करत देऊ मम्मीला. म्हणून मग अक्षता बोलत होता केक घेऊन जा करून, पण मी म्हटलं नको आता केक कुठे आता, आणि कारण लगेच घरी पण यायचंय जेवायला. मग म्हटलं नको केक नको, तिला जे आवडेल तेच देते.
जेणेकरून ती खाईल. तरी ती केक नाही खात, तिला केक एवढा नाही आवडत. मग उगाच कशाला, जे आवडतं ते दिलेलं ते जास्त चांगलं आहे ना. बाबू तू ये खाऊ म्हणाले मला मम्मीच्या घरी जाऊन आलो, मम्मीला सरप्राईज देऊन आलो. तिला पण आश्चर्यच वाटलं. आणि घरी आली आता. आणि जेवण अर्ध मी बनवून गेली होती, जसं की तुम्हाला मी म्हटलं होतं. आणि राहिलेली मच्छी आणि रस्सा बनवलेला, पण आता थोडा गरम करते कारण आता जेवायला घ्यायचं, त्यामुळे पाणी वगैरे भरून घेतलं. पाणी आलेलं तर मच्छी आता फ्राय होते, लास्ट वगैरे झालेलं आहे. आणि मच्छी पण आता झाली, अर्धी तर तळून झाली. बोंबील फ्राय आणि आता अर्धी ही राहिली ती ते तळतीये. आणि मग आता जेवण वगैरे घेणार, सगळं आवरणार आणि मग झोपायची तयारी. सो आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक नवीन यूट्यूबरसाठी. सो प्लीज जर आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.